नमस्कार मित्रांनो, आज आम्ही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रॅक करण्यासाठी जात आहोत। आपल्या स्वराज्यामध्ये असलेले राजगड आणि तोरणा हे दोन महत्त्वाचे किल्ले। या दोन किल्ल्यांच्या मध्ये अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक रस्ता आहे, त्यालाच रेंज ट्रॅक बोलले जाते। या रेंज ट्रॅक बद्दल सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सकाळी दादर स्टेशनवरून 5:45 ची इंद्रायणी एक्सप्रेस ट्रेन पकडून 10 वाजता आम्ही पुणे स्टेशनला पोहोचलो। पुणे स्टेशनवरून स्वारगेट डेपो 5 किलोमीटर अंतरावरती आहे। आम्ही स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षा करून स्वारगेट डेपोला पोहोचलो। या बस डेपो मधून तुम्हाला गुंजावणे, वेल्हे आणि बोरला जाणारी बस पकडायची आहे। जर तुम्ही बोरला जाणारी बस पकडली तर तुम्हाला चेलाडी फाट्याला उतरायचे आहे। पुढे चेलाडी फाट्यावरून तुम्हाला मार्गासनीपर्यंत शेअरिंग गाडी भेटून जाईल आणि शेवटी मार्गासनीपासून तुम्हाला गुंजावणे गावापर्यंत जाण्यासाठी डायरेक्ट गाडी करावी लागेल। गुंजावणे गावामध्ये पोहोचायला आम्हाला जवळपास 3 वाजले होते। इथे आल्यानंतर सगळ्यात पहिला आपल्याला 10 रुपयाची पावती फाडायची आहे। सध्या राजगड तोरणा किल्ल्यावरती मुक्काम बंद असल्याने मध्ये मध्ये जे आपल्याला स्टॉल वाले बघायला दिसायचे ते सुद्धा आता तिथे नाही आहे, म्हणून आम्ही पाण्याच्या 5-6 बॉटल या दुकानातून घेतल्या। स्टार्ट करतो। ये गणिया ये, चला चला गणिया ये, गणिया। नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव। आज मी आलो आहे राजगड ते तोरणा हा रेंज ट्रॅक करण्यासाठी। आता जवळ दुपारचे 3 वाजले आणि आम्ही आता गुंजावणे गावामधून आपला ट्रॅक चालू करत आहे। आज सुद्धा माझ्यावर आला आहे कुणाल। ये गणिया ये। ॲक्च्युली आम्ही येणार होतो आज 4 जण, पण त्याच्यामधले 2 जण कॅन्सल झाले एंड टायमालाच, आणि आता आम्ही 2 जणांनाच यायला लागलो आहे। बघूया किती वाजता आता वरती जायला। जवळपास अजून आम्हाला 2-3 तास तर वरती लागतील किल्ल्यावरती पोचायला। आणि आता खूप कडक ऊनसुद्धा आहे। आता एका ठिकाणी बसलो आम्ही मस्त सावलीमध्ये, थोडं हवा वगैरे घेतोय, मस्त थंड वाटतं इथे। अजून चलते रे कुछ कर मत। मित्रांनो बघू शकता, जवळपास आम्ही अर्धा तास चालल्यानंतर इथे आम्हाला मोठं शॉप लागतं एक। हे आता सध्या बंद आहे इथे। ह्याच्यावरतीच अजून दुसरं एक शॉप आहे, ते सुद्धा बंद आहे। तर ऊन सुद्धा जास्त असल्याने कोण पर्यटक येत नाही वरती, त्यामुळे गाववाल्यांनी सध्या बंद केलं आहे वरती शॉप वगैरे। इथे कचराकुंडी जागेवर तुम्हाला अशी कचराकुंडी भेटेल, आपल्याला त्याच्यामध्येच कचरा टाकायचा आहे। ते सगळं प्लॅस्टिकच्या बॉटल टाकलेलं आहे। तर तुम्ही सुद्धा अशा पाण्याच्या बॉटल वरती घेऊन जात असेल आणि तुमच्या संपल्या असेल तर तुम्ही असे मध्ये तुम्हाला भेटेल कचराकुंडी, त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या बॉटल वगैरे। इथे बघू शकता तुम्ही, हे तुम्हाला जागेवरती असे बेंचेस सुद्धा बघायला दिसतील, जेणेकरून तुम्हाला ह्याच्यावर बसून आराम करता येईल। कहाँ जा रहा है कुणाल? आराम करने? आराम करने। ठीक है जा।
पोहोचलाय चोर दरवाजापाशी. मित्रांनो हे बघू शकता माझ्या पाठीमागे. हा आहे राजगडाचा सगळ्यात पहिला दरवाजा. याचं नाव आहे चोर दरवाजा. वरती बंद आहे का आता कोण? पाय दुखते ते आमचं बॅग. पटेल हां इथं आता मी आलोय चोर दरवाजातून वरती. चोर दरवाजातून वरती आल्यावरती सरळच आपल्याला डावी बाजूला बघू शकता ते मोठा पाण्याचा तलाव आहे. पाणी पूर्ण खजूर झालेलं आता. पिण्यायोग्य नाही आहे अजिबात पाणी. बघू शकता. मित्रांनो आता आम्ही येऊन पोहोचलोय पद्मावती मंदिराच्या इथे. मी आता आतमध्ये जाऊन बॅग वगैरे ठेवणार आहे आतमध्ये. नंतर आम्ही जाणार आहे सगळ्यात पहिले इकडे सोवळ्या माची बघायला. चला लवकरात लवकर. ते बघू शकता तुम्ही. इथे सध्या मुक्कामसुद्धा बंद आहे. पण आता आम्ही सध्या खूप लांबून आलो आहे त्यामुळे आम्हाला वरती अलाउड केलं आहे. पद्मावती माचीच्या बाजूलाच इथे विहीरसुद्धा एक पाण्याची. या पाण्यामध्ये सुद्धा आता खूप सारा कचरा आहे. तरीसुद्धा तुम्ही हे पाणी पिऊ शकता गाळून घेतलं तर. मंदिरामध्ये येऊन आम्ही आता देवीचं दर्शन सुद्धा घेतलंय. आता आम्ही चाललोय सगळ्यात पहिलं सोवळ्या माचीत बघायला. चल. सोवळ्या माचीकडे जातानाच आपल्याला मध्येच आपल्याला हनुमानाची छोटी मूर्तीसुद्धा दिसते. तर हनुमानाचं दर्शन करून आपण पुढे जाऊया. जय श्रीराम. जय भवानी. मित्रांनो आता आम्ही जस्ट पोहोचलो आहे सोवळ्या माचीच्या इथे. वरती जाऊया फटाफट आता लवकर. तिथून आपण पुढे जाणार आहे नेडे बघायला. आणि त्या वरतीच आता आपण थोडे ड्रोन शॉट सुद्धा घेणार आहे.
पद्मावती मंदिरापासून सुवळ्या माचीकडे येण्यासाठी आम्हाला जवळपास पाऊण तास लागला. या नेडेच्या ठिकाणी हवा सुद्धा खूप जोराची येत होती. रात्री पद्मावती मंदिराच्या इथे आम्ही चाय आणि मॅगी बनवून खाल्ली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला लवकरच रेंज टॅक्ससाठी निघायचं होतं. त्यासाठी आम्ही रात्री लवकरच मंदिरामध्ये झोपून गेलो. मित्रांनो, आता वाजले सकाळचे 5 आणि आम्ही आमच्या या राजगड ते तोरणा रेंज ट्रॅकला सुरुवात करत आहोत. संजीवनी माचीच्या इथून आम्ही या ट्रॅकला सुरुवात करत आहोत. आता संजीवनी माचीकडे जाताना आम्हाला इथे पूर्ण ढग दिसतात आहे, वरती आलेले एकदम बघू शकता तुम्ही. अप्रतिम दृश्य, सुंदर दृश्य दिसतं मला. हे असं वातावरण तुम्हाला, हे असं ढगाचं वातावरण तुम्हाला फक्त सह्याद्रीमध्येच आल्यावरती बघायला भेटतं. मित्रांनो, आज आहे 5 मे, तर माझा वाढदिवस. त्यामुळेच मी आज राजगड ते तोरणा हा रेंज ट्रॅक करायचा ठरवला. सकाळी सकाळीच मला वाढदिवसानिमित्ताने सकाळी सकाळी मला ह्याचं सह्याद्रीचं खूप चांगलं दृश्य बघायला दिसतंय. ते ढग पूर्ण वरती आलेले दिसतात. सह्याद्रीचं हे खूप सुंदर दृश्य बघायला दिसतंय मला आजच्या दिवशी. अजून काय पाहिजे आपल्याला. याच्या बाजूला आता अळू दरवाजा आहे, तिकडनं मी आता सरळ खाली जाणार आहे तोरणाच्या इथे. हा इथे रस्ता जातो खाली संजीवनी माचीच्या इथे. या माचीमधून सरळ खाली चालत आल्यानंतर आपल्याला इथे मध्ये असे थोडे मार्क्ससुद्धा केलेले आहे, जेणेकरून आपल्याला रस्ता भटकू शकत नाही. इथे लिहिलं आहे तोरणाकडनं जाण्यासाठी रस्ता. त्या समोरच आहे संजीवनी माची. त्याच्या पहिलाच आपल्याला इथे दिसतंय आपल्याला हा अळू दरवाजा आहे, जो की सर आपल्याला तोरणाकडे घेऊन जातो. मित्रांनो, आता जवळपास सकाळचे 6 वाजले. आम्ही 5:30 वाजता संजीवनी माचीकडे यायला निघालो होतो. आता जवळपास अर्धा तास झाला आम्हाला आणि आता आम्ही येऊन पोचलो आहे अळू दरवाजापाशी.
इकडनं आता आमचा हा जो मेन ट्रॅक आहे आजचा तो चालू करतोय आम्ही. चला ये गणिया ये. कठिन हो गया. नहीं चलेगा. चलो चलो साइड से चल. हा जो रस्ता आहे पूर्ण घसरंडी रस्ता एकदम, त्यामुळे आपल्याला एकदम सांभाळून जायचं आहे इथे. पाठीमा बघू शकता इथे संजीवनी माची. आणि इकडनं आपण असा अळू दरवाजापासून सरळ खाली चालत आल्यानंतर संजीवनी माची खाली आल्यानंतर आपल्याला इथे असा पूर्ण दगडाचा रस्ता दिसतो, पूर्ण कातळ एकदम खराब रस्ता. ह्या वाटेतून आपल्याला सरळ खाली जायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही रस्त्यामध्ये तुम्हाला असे खूप ठिकाणी झाडाला असे रिबिनसुद्धा बांधलेले दिसतील. तिसरी रिबीन. ही ऑरेंज कलरची रिबिन आहे. बराबर आहे. चल बराबर असतं एकदम. रिबिन बिबिन बंद आहे.
जवळपास त्या डांबरी रस्त्यातून वरती चालत आल्यानंतर आपल्याला जवळपास 1 तास चालत आल्यानंतर आपल्या इथे छोटीशी अशी जंगलामध्ये अशी छोटीशी देवाची जागा दिसते. जवळपास आपल्याला 1 तास लागतो तिकडनं त्या डांबरी रस्त्यातून या या छोट्याशा जागेपर्यंत येईपर्यंत. मित्रांनो इथे बघू शकता मध्ये मध्ये आपल्याला असं झाड भेटलं मध्ये करवंदाचं. आणि इथे बघू शकता पूर्ण पिकलेली करवंद इथे जवळ कोण आहे हे दिख नाही हे बघा मी काढतो थोडं पिक्चर. हे पूर्ण पिकलेलं करवंद आहे. मस्त पूर्ण गोड एकदम. आणि खूप सारे करवंद इथे पिकलेली आहे. मित्रांनो आम्ही करवंद खूप सारी काढून घेतोय. आम्हाला आता इथे लागणार आहे खूप सारे खायला. त्यासाठी मध्ये मध्ये आम्हाला खूप सारी अशी झाडं भेटली करवंदाची. पण तिकडे सगळीकडे कच्ची करवंद होती. कुठेच आम्हाला असं पिकलेलं करवंद नाही भेटलं. आणि आता इथे मध्येच आम्हाला हे पूर्ण झाड एक भेटलं आहे. इथे पूर्ण पिकलेली करवंद एकदम. बघू शकता कुणालने पूर्ण हातामध्ये भरून घेतलं आहे एक पिशवी करवंदाची. त्याला करवंद खूप आवडली आहे. कशी आहेत कुणाल? मस्त आहे, खूप छान नॅचरल. चला बघूनच खूप पोट भरलं आमचं एवढी सारी करवंद. आणि अतिशय गोड सुद्धा आहेत. पालीच्या डांबरी रस्त्यातून सरळ वरती चालत आल्यानंतर आपल्याला पुढे सरळ फक्त वरती चालतच जायचं आहे. पूर्ण सरळ रस्ता एकदम. कुठे तुम्हाला आजूबाजूला जायचं नाही. एक सरळ रस्ता पकडून तुम्हाला पुढे पुढे येत राहायचं आहे. मित्रांनो इथे बोर्ड बघू शकता तुम्ही. राजगड ते तोरणा या रेंज टॅगमध्ये फक्त आपल्याला फक्त एकच घर लागतं. महादू काचरे यांचं घर लागतं. ते इथे पुढे जाऊन आता इथे जाणार आम्ही. बघूया तिकडे ते आहेत की नाही घरामध्ये वगैरे. ह्या रेंज टॅगमध्ये आपल्याला फक्त यांचं एकच घर लागतं इथे. त्याच्यामध्ये आपल्याला कुठेच कुणाचंच घर लागत नाही. तिथे जाऊन बघूया आता आतमध्ये त्याच्याकडे पाणी वगैरे काय खायला भेटतं की नाही आपल्याला. हे तेच घर आहे, महादू काचरे यांचं घर आहे. इथेच आम्ही आता थांबलो आहे, विश्रांती करतो थोडी. आता घरामध्ये तर सध्या कोण नाही. वाटतं की ते काका थोडं पाणी वगैरे आणायला गेले बाहेर. म्हणून आम्ही इथे आता थांबलो, थोडं विश्रांती करतो आहे. जवळपास आम्हाला इथे आता 3 तास लागले आम्हाला संजीवनी माचिंगवरून या महादू काचरे काकांच्या घराच्या इथपर्यंत पोचायला. कुणाल कसं वाटतं तुला आतापर्यंत? मस्त वाटतं. ओरिजिनल फिलिंग आहे, ओरिजिनल फुल नॅचरल. ट्रॅक तसं काय खूप मुश्किल नाही आहे, तुम्ही करू शकता आरामशीर. थोडी तुमच्याकडे एनर्जी पाहिजे फक्त. आणि जास्तीत जास्त या ट्रॅकमध्ये तुम्ही तुमच्याजवळ पाणी जास्तीत जास्त ठेवा, कारण इथे मध्ये तुम्हाला कुठेच पाणी वगैरे भेटणार नाही. मित्रांनो आता आम्ही महादू काचरे काकांच्या घराच्या इथेच आम्ही आतमध्ये बसलो आहे, विश्रांती करतो आहे. काका आताच गेले बाहेर, थोडं पाणी वगैरे आणि गुरांना थोडं फिरवायला गेले बाहेर.
मस्त आता पिठलं आणि भाकर तयार केलं आहे काकींनी आणि आता आम्ही ते जेवतोय. यामधून या दोन्ही साईडला अशी झाडं आहे, त्याच्यामधून अशी जाताना आपल्याला खूप सारी अशी सावली वगैरे भेटते. जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त अंतर आम्ही कव्हर केलं आहे आतापर्यंत. तरीसुद्धा अजून पण बराच लांब आहे आपला तोरणा किल्ला. ती तिकडे आहे बुदलामाची. आणि जो आपल्याला समोरच दिसतोय तो आहे रडतोंडी बुरुज. काचरे काकांच्या घराच्या इथून जवळपास आम्हाला 2 तास लागले इथपर्यंत पोहोचायला. आता इथपर्यंत रस्त्यामध्ये कुठेच सावली नाही भेटणार, कुठेच सावली नाही भेटली आम्हाला. सगळीकडे ऊनच ऊन आहे. फक्त आपल्याला एक समोरचा रस्ता पकडून सरळ येत राहायचं आहे. आता येऊन पोचलो आम्ही रडतोंडी बुरुजाच्या इथे. या रडतोंडी बुरुजापासून बुदलामाचीकडे जाण्यासाठी आम्हाला जवळपास 1.5 तास तरी लागेल. बुदलामाचीवर जाताना ही आपल्याला एक लोखंडाची शिडी लागते. मित्रांनो, आता आम्ही येऊन पोचलोय पाली दरवाजापाशी. रडतोंडी बुरुजापासून या पाली दरवाजापाशी यायला आम्हाला जवळपास 1.5 तास लागला. आज सकाळी 5:30 वाजता निघालो होतो आम्ही पद्मावती मंदिराच्या इथून आणि आता जवळपास वाजले 3. तर जवळपास आम्हाला 9 तास लागले इथे पोचायला. आणि हा राजगड ते तोरणा हा ट्रॅक पूर्ण करण्यासाठी जवळपास आम्हाला 9 तास लागले. या ट्रॅकमध्ये तुम्हाला जवळपास 14 ते 15 छोटे मोठे डोंगर पार करून यायला लागतं. मध्ये तुम्हाला कुठे पाणी तुम्हाला भेटणार नाही. फक्त एकच घर आहे मधू कचरे यांचं, तिथेच तुम्हाला फक्त पाणी आणि जेवायला वगैरे भेटेल. बाकी कुठेच तुम्हाला असं काय भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्याजवळ पाणी जास्तीत जास्त ठेवा. ऊन असल्याने इथे खूप तुम्हाला पाण्याची तहान लागू शकते. हा आजचा राजगड ते तोरणा हा रेंज ट्रॅक आम्ही पूर्ण केलेला आहे माझ्या वाढदिवसाच्या दिवशी. आणि मी आता हा आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो आहे. खूप सारी तुम्हाला याच्यामध्ये माहिती सांगितलीच आहे व्हिडिओमध्ये. आणि आपला जो मित्र आहे कुणाल, त्याचा हा फर्स्ट टाईम होता असा रेंज ट्रॅकचा. तो सुद्धा खूप थकलेला आहे, दमलेला आहे. तरीसुद्धा त्याने खूप ट्रॅक केलं आहे. एनर्जी खूप होती त्याच्यामध्ये. तरीसुद्धा त्यालासुद्धा विचारेल कसं वाटलं त्याला हा आजचा एवढा मोठा ट्रॅक. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही इकडे राजगड टू तोरणा ट्रेक कंप्लीट केली आम्ही. गणेशचा आपला वाढदिवस होता. गणेशला हॅपी बर्थडे. गाईस, ट्रेक डिफिकल्टी लेवल विचारलं तर मीडियम टू डिफिकल्ट आहे. मोर टुवर्ड्स डिफिकल्ट साईज आहे. रिझन वाय की ऊन खूप लागतो आपल्याला. आपण किती पाणी घेतली, 4, 5, 6 पाणीची बॉटल घेतली, ते उचलून तेवढं पाणीची बॉटल उचलून आपल्याला ट्रेक कंप्लीट करायचं आहे. आणि मध्ये कुठेही काही तुम्हाला असं वाटेल की कुठे बसू, तर ऊन तर लागणारच आहे.
तर मेक शुअर की तुम्ही तुमची टोपी चष्मे वगैरे काही पण असेल ते कॅरी करतात, पाणी वगैरे कॅरी करतात, काही इलेक्ट्रॉल वगैरे तुम्ही घेतात ते सगळं कॅरी करा. फ्रूट्स वगैरे असेल तर संत्रे वगैरे, पण मेक शुअर की तुम्ही एक्स्ट्रा वजन कॅरी नाही करतात. जे नेसेसिटी आहे, जे इम्पॉर्टंट आहे तेवढं तुम्ही कॅरी करताच आहे. आपण हे ट्रॅक करू शकतो कंप्लीट, पण तुमच्याबरोबर तुमचा एक चांगला मित्र पाहिजे जे तुम्हाला मोटिवेट करत राहणार आणि ट्रॅक कंप्लीट होऊ शकतो. अगर एकटा असला की अगर कोणी मोटिवेशन फ्रेंड नसला तर नाही होऊ शकतं हे ट्रॅक कंप्लीट. तर गाईज, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू बॅकपॅकर्स गणू अँड हॅपी बर्थडे गण्या. थँक्यू मित्रांनो, भेटूया आपण पुढे लवकरच. नवीन ट्रॅकसुद्धा घेऊन येणार आहे आपण. धन्यवाद. हर हर महादेव. हर हर महादेव.